तर नमस्कार मित्रांनो. तर भरपूर दिवस झाले, म्हणजे तरी 4-5 दिवस झाले या मुद्द्यावरती काहीतरी बोलावं असं वाटत होतं. पण आज फायनली ज्या सर्व काही गोष्टी होत्या त्याच्यावरून व्हिडिओ बनवायची अशी इच्छा झाली, म्हणून बनवतोय. की मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे गेल्या 4-5 दिवसांपासून, बरोबर. तर 4-5 दिवसांपासून आंदोलन जे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचे स्टार्टिंगचे 2 दिवस जे आहे ते सरकारनी, गव्हर्नमेंटनी अजून काही की त्यांना कुठलंही जेवण नको भेटायला म्हणून त्यांनी हॉटेल्स वगैरे बंद ठेवले, की त्या लोकांची तडजोड होईल, ते लोक तिथून निघून जातील. जो सर्वसाधारण माणूस आहे तो त्याच्यामध्ये पिसला, बरोबर. तर हे त्यांच्यासोबत नको व्हायला होतं. पण ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की हे काही नाही, घाबरून जातील, जेवायला नाही भेटलं, काही नाही भेटलं, निघून जातील. पण जसा भाऊ सोशल मीडियामध्ये खूप जास्त पॉवर आहे, ठीक आहे. आणि आजकाल सर्वांकडे मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, सर्व लोकांना यूज करता येतो प्रॉपर मोबाईलचा. असलं व्हायरल झालं ना, ते असलं व्हायरल झालं की मराठ्यांना जेवायला नाही भेटत आहे मुंबईमध्ये. आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो मित्रांनो, अख्खी मुंबई जेवण करेल एवढं जेवण तिथे येत आहे डेली बेसिसवर. डेली म्हणजे अख्खी मुंबई उरून पुरेल मुंबईला. त्यांनी जर का इथून जोवर पण म्हणजे आंदोलन चालू आहे ना, तोपर्यंत सुद्धा त्यांनी घरात स्वयंपाक नाही केला तरीही त्यांना ते उरेल एवढं जेवण आहे. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की, आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली की लालबागच्या राजाला असं बघितलं मी की तिथे मराठा आंदोलक येतील, जेवण करतील, त्यामुळे त्यांनी तिथलं जेवण बंद ठेवलं. वा, अरे करोड रुपये येतात राव तिथे, करोड रुपये. मोठे मोठे सेलिब्रिटी तिथे दर्शनाला जातात, मोठे मोठे सेलिब्रिटी जातात आणि तिथे करोड रुपये देतात. अरे हे लाख, 1.5 लाख, 2 लाख जे पण काय आंदोलक येतील तिथे, किंवा लाखोने येतील, किती पण येतील, हे आंदोलक तिथे जर का थोडं जर त्यांना जेवायला दिलं, काही दिलं एक टाइमचं, आणि ते हक्कासाठी लढतायत ना रे. ते काही असं नाही की फालतू मजा मस्ती करायला आले, काही करायला आले. आपलं घरदार सोडून ते तिथे आलेत, घर सर्व सोडून ते फक्त एक हक्काच्या लढाईसाठी. त्यांना माहिती आहे आपलं जीवन याच्यात गेलं, आपले जे मुलंबाळं आहेत त्या मुलाबाळांसोबत ही परिस्थिती नको व्हायला, हे त्यांच्यावरती नको यायला, बरोबर. आज तुम्ही बघाल ना, तर अभ्यास करणारे स्टुडंट जे आहेत, काही फक्त त्यांची जात आडवी येते, त्या गोष्टींमध्ये त्यांचा नंबर लागत नाही, बरोबर. तर या हक्काच्या लढाईसाठी ते करतायत ना, आणि तुम्ही काय त्यांना जेवायला नाही द्यायचं, हे नाही करायचं, मग ते करतील काय? आणि त्यांनी जर त्यांचा रंग दाखवला तर मग, मराठ्यांनी जर त्यांचा रंग दाखवला तर मग मग किती अवघड होईल. मग तर तुमच्या घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल. तर जाऊ द्या, असं नका करू मित्रांनो. आणि हक्काची लढाई आहे, तर याला सपोर्ट करा. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.